आज रात्रीच्या स्वयंपाकाला सुट्टी होती का ते पुढं सांगतेच, पण त्या अगोदर जरी रात्रीच्या स्वयंपाकाला सुट्टी असली तरी बाकीचा हा पसारा घरात भरपूर पडला होता, तर भांडे वगैरे पण भरपूर होते, तर ते अगोदर व्यवस्थित धुवून घेतले, किचन ओटा वगैरे आवरून घेतला. आणि त्यानंतर मग मी बाकीची पण कामे लवकर आवरून घेतली आणि काव्याला छान इथं असं रेडी करून घेतलं होतं. तर तिचं चाललं होतं मम्मा माझा पण शूट घे म्हणून तिचं थोडंसं क्लिप ॲड केली. आणि त्यानंतर मग मी माझं पण इथं छान असं आवरून घेतलं, एकदम सिंपल अशी रेडी झाली आहे. तर लुक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो काव्याचं जिथं कन्यापूजन आणि मला सवाष्ण म्हणून जिथं सांगितलं होतं, तर माझ्या 2 फ्रेंडच्या घरी जायचं होतं, तर तिथंच गेलो होतो. बाकीच्या पण नवीन सोसायटीमध्ये 3-4 ठिकाणी सांगितलं होतं, पण तिकडं तर काही जाणं होणार नव्हतं म्हणून आम्ही इथे जवळ ज्या 2 फ्रेंड होत्या त्यांच्या घरी गेलो होतो. तर अगोदर तिथं कन्यापूजन वगैरे करून घेतलं, हळदी कुंकू झालं आणि त्यानंतर मग छान असं जेवण वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर दुसऱ्या फ्रेंडच्या घरी गेलो, तर तिने असं छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि त्यानंतर तिथं तिने पण कन्यापूजन वगैरे करून घेतलं. आणि कन्यापूजन झाल्यानंतर तिथं पण जेवण केलं, पण गडबडमध्ये माझा जेवणाचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. आणि त्यानंतर कन्यापूजन झालं, जेवणही झालं. त्यानंतर काव्या ही खूप थकली होती आणि मीही खूप थकले होते. माझा तर अवतार असा झाला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.